थेट जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता सिद्धिविनायक मंदिरमध्ये पोहोचलेल्या आहेत। आज त्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत आणि त्याचसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अगदी काहीच वेळापूर्वी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानावरून निघालेल्या होत्या आणि आता त्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांच्या सोबतच प्रफुल्ल पटेल देखील आपल्याला दिसतात आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील आहेत। त्याबरोबरच खासदार सुनील तटकरे देखील आपल्याला दिसतात। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या खात्याचा पदभार देखील स्वीकारणार आहेत आणि तत्पूर्वी त्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर त्या चैत्यभूमीकडे देखील जाणार आहेत आणि अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत ने। वेदांत, सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झाल्या। तर सिद्धिविनायक मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या सोबतच त्यांचा इतरही अनेक सहकारी दिसतात। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि त्याचबरोबर पार्थ पवार हे देखील त्यांच्या सोबत आहेत। अजित पवार यांच्याकडे असणारी खाती ही सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली आहे। खात्यांचा आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली अशी त्यांची बैठक देखील असणार आहे, ज्या बैठकीला त्या उपस्थित असणार आहेत। पण तत्पूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ही आपल्या पक्षातील मंडळी देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। त्यानंतर त्या पक्षाच्या कार्यालयामध्ये देखील जाणार आहेत। तिथे आमदार देखील मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार आहेत। पण तत्पूर्वी ही दृश्य सिद्धिविनायक मंदिर परिसरातली आणि आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अपडेट देत आहेत। वेदांत, सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिर चरणी दाखल झालेले आहेत। ज्या प्रकारे मी आधी सांगितलं की आज सुनेत्रा पवार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हजर राहणार आहेत, त्याआधी आपण बघितलं तर मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याआधी आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत पार्थ पवार आहेत, त्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, निशांत सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी त्यांनी मुंबईत आल्यानंतर त्याचं स्वागत केलं। सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन आतमध्ये जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन ते घेतात आणि त्यानंतर चैत्यभूमीला सुद्धा ते अभिवादन करणार आहे। कामाची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर मंत्रालय म्हणजे आधी प्रदेश कार्यालयात ते जातील। प्रदेश कार्यालयात सुद्धा एक छोटेखानी बैठक नेत्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत देखील आणि त्यानंतर मंत्रालयात जाऊन त्या पदभार स्वीकारणार आहेत। ज्या प्रकारे आपण बघितलं केबिन त्यांची तिथे पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक, त्या पहिल्या बैठकीला त्या उपस्थित आहेत। कारण आपण बघितलं ज्या प्रकारे अजित पवार निधन झालं त्यानंतर दर मंगळवारी जी कॅबिनेटची बैठक होते ती त्यानंतरची मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली आणि आज कॅबिनेटची बैठक होती। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कॅबिनेटच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे संपूर्ण असं शेड्यूल बघितलं तर सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन ते आपल्या कामाची सुरुवात करतील आणि त्यानंतर चैत्यभूमी इथे जाऊन अभिवादन सुनेत्रा पवार करतील आणि मग आपल्या जे शासकीय कामकाज आहे त्याला सुरुवात करतील। अगदी बरोबर आहे। जसं तुम्ही वेदांत म्हणालात तसं आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारणार आहेत आणि तत्पूर्वी त्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिरामधली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होत आहेत। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाचा आणि इतरही त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत। त्याबरोबरच आज पहिली मंत्रिमंडळ बैठक आहे। दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते आणि आजच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील पहिल्यांदा उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार या ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। सिद्धिविनायक मंदिरानंतर त्या आपल्या प्रदेश कार्यालयामध्ये देखील जाणार आहेत। तिथे देखील सगळे आमदार हे आज उपस्थित असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यानंतर चैत्यभूमीला त्या रवाना होणार आहेत। तिथे देखील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्या मंत्रालयाकडे रवाना होतील
आणि ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिर परिसरातली. सोबत प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, पार्थ पवार असतील, रुपाली चाकणकर असतील, असे अनेक राष्ट्रवादी पक्षातले महत्त्वाचे नेते हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपस्थित आहेत. इतरही काही आमदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत आज मुंबईमध्ये उपस्थित आहेत. त्याबरोबरच आज संध्याकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर देखील जाणार आहेत. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. पण तत्पूर्वी ही सिद्धिविनायक मंदिरातली दृश्य आपण पाहतोय. यानंतर चैत्यभूमीला देखील सुनेत्रा पवार या जाणार आहेत, तिथे देखील अभिवादन करणार आहेत. खरं तर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती देखील गेलेल्या होता. पहिला असा सातारा दौरा त्यांचा होता आणि त्याच दरम्यान त्यांनी तिथे जाऊन देखील अभिवादन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर आज चैत्यभूमीवर देखील जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला ते अभिवादन करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांचा जो शिवशाहू फुले आंबेडकर यांचा वारसा अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पुढे नेलेला होता, तोच वारसा कुठेतरी सुनेत्रा पवार या पुढे चालवत आहेत. हीच काहीशी संदेश या सगळ्या त्यांच्या भेटीदरम्यान आपल्याला दिसून येतोय. पार्थ पवार, सुनील तटकरे असतील, त्याबरोबरच प्रफुल्ल पटेल असतील, हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलेले आहेत. आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पुढे मार्गस्थ होणार आहेत. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही जोर धरतीये. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती होते. त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतलेली होती आणि या भेटीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती चर्चा झालेली असू शकते अशी शक्यता आहे. त्यानंतर आजच सुनेत्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. सोबत प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील, हे राष्ट्रवादीचे अत्यंत दोन महत्त्वाचे असे नेते हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे या दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्याबरोबरच गृहमंत्री अमित शहा असतील, यांच्यासोबत देखील नेमकी सुनेत्रा पवार यांची काय चर्चा केली जाते, काय चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन आज पहाटे मुख्यमंत्री परतल्यानंतर आज संध्याकाळीच आता सुनेत्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आणि हे दृश्य आपण पाहतोय, सिद्धिविनायकाच्या चरणी सुनेत्रा पवार या लीन झालेल्या आहेत. त्यांनी पूजा केलेली आहे, हार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी त्या मंत्रालयामध्ये जातील. मंत्रिमंडळ बैठकीला देखील त्या आज उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा उपमुख्यमंत्री पदाचा पदभार आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या स्वीकारणार आहेत. आणि हाच वारसा कुठेतरी सुनेत्रा पवार या पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. सोबत पार्थ पवार असतील आणि जय पवार असतील, यांच्याबरोबरच पक्षाचे दोन अत्यंत महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील आपल्याला प्रत्येक वेळी सुनेत्रा पवार यांच्या सोबतच उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. याआधी देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती जेव्हा सुनेत्रा पवार या गेलेल्या होत्या, तेव्हा सुनील तटकरे हे देखील त्यांच्यासोबत होते, रुपाली चाकणकर होत्या. आणि हे दोन्ही नेते आज पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये देखील सुनेत्रा पवार जाणार आहेत. तिथे राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे आज मुंबईमध्ये आलेले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ते आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचं अध्यक्षपद हे सुनेत्रा पवार यांनीच स्वीकारावं अशी सगळ्याच आमदारांची इच्छा ही आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे आता हे अध्यक्षपद याबद्दल काही निर्णय होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तत्पूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन सुनेत्रा पवार यांनी घेतलेलं आहे आणि यानंतर आता प्रदेश कार्यालय असेल, त्याबरोबरच चैत्यभूमी असेल, याकडे सुनेत्रा पवार या रवाना होत आहेत. आणि तीच ही मंदिरातली दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आता हळूहळू रवाना होत आहेत. चैत्यभूमीवरती जाऊन देखील त्या वंदन करणार आहेत.
खरं तर अजित पवार यांच्या अपघाती निधनापूर्वी मंत्रिमंडळाची आदल्याच दिवशी बैठक झालेली होती. या बैठकीमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. जवळपास 6 तास त्यांनी आपलं काम केलेलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच अपघाती त्यांचं निधन झालं. आज आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील. अजित पवार यांच्याकडची इतरही 2 खाती ही अर्थ खातं वगळता इतर 2 खाती ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आलेली आहेत. त्यामुळे या देखील खात्यांचा पदभार हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार या ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबई दौऱ्यावरती ते आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा दिल्ली दौरा देखील होणार आहे. या दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या भेट घेणार आहेत. आज एकीकडे रोहित पवार यांची देखील एक महत्त्वपूर्ण अशी पत्रकार परिषद ही संध्याकाळच्या सुमारास पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्या अपघाताच्या या प्रकरणावरती काही शंका रोहित पवार उपस्थित करणार आहेत आणि त्याचबरोबर 12 तारखेला विलिनीकरणाच्या या सगळ्या घटनाक्रमावरती ते प्रकाश टाकणार आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. त्यामुळे एकीकडे सुनेत्रा पवार या आज पदभार स्वीकारणार आहेत, दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत, तर दुसरीकडे रोहित पवार यांची देखील अत्यंत महत्त्वाची अशी पत्रकार परिषद ही संध्याकाळी पार पडणार आहे. त्यामुळे एकूणातच राष्ट्रवादीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या या सगळ्याच भूमिकांकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.